रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रश्न आहे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार अजित पवार एकत्र पाहायला झालं ना. आपल्या जिल्ह्यातले बरेच पदाधिकारी कार्यकर्ते हे अजित पवारकडे गेले, त्यामुळे अजून या चर्चांना वेग आला आहे की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार काही दिवसात. शरद पवार आणि अजितदादा पवार हे काही दिवसापासून एका व्यासपीठावर काही कारणानिमित्त, व्यक्तिगत कार्यक्रमानिमित्त किंवा राजकीय कार्यक्रमाच्या निमित्त दिसत आहे आणि त्यावरून अशा चर्चा होत आहेत. पण मला असं वाटतं की चर्चेला काही अर्थ नाही. इथे एकत्रीकरणाचा कोणताही संकेत पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलेला नाही. हो, तुमचा पण आतापर्यंत राजकारणाचा मोठा अनुभव आहे. मात्र राजकारणाच्या एवढ्या प्रवासामध्ये आतापर्यंत तुम्ही सुद्धा असं बघितलं नसेल की 7 महिने झाले तरी राज्यामधले 2 जिल्हे जे आहेत ते पालकमंत्र्याविना या ठिकाणी कारभार चालतो आहे. त्यामध्ये रायगड असेल किंवा नाशिक असेल. मला पालकमंत्री करावं म्हणून वेगवेगळ्या मंत्र्यांमध्ये चढाओढ आहे. रायगडचा असेल का नाशिकचा असेल. मला असं वाटतं की कशासाठी मला याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पाहिजे, म्हणजे याच्यामागे काहीतरी स्वार्थ आहे. कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं तरी ते पालकमंत्रीपद हे महाराष्ट्र शासनाचं काम करण्यासाठी आहे. मला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपल्या नाशिकचंच पालकमंत्री पाहिजे की मला रायगडचंच पालकमंत्री पाहिजे हा आग्रह धरणं म्हणजे त्या ठिकाणी एक स्वार्थाचं लक्षण दिसतं आहे. हा लोचाटपणा आहे, लाचारी आहे आणि या लाचारीपायी महाराष्ट्रातले मुख्यमंत्रीसुद्धा याच्याबद्दल निर्णय घेऊ शकले नाही, ही शोकांतिका आहे. एकीकडे पाकला उत्तर दिल्यानंतर आता भारताने यात थांबायला नको, पाकचा विषय कायमचाच संपवला पाहिजे असं जनभावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत. ट्रम्प जरी यात मध्यस्थी करत असतील तरी त्याकडे दुर्लक्ष करून नरेंद्र मोदी यांनी तातडीने निर्णय घेऊन हा विषय कायमचा संपवला पाहिजे अशा जनभावना व्यक्त होतात. भाऊ, तुम्हाला काय वाटतं, काय झालं पाहिजे? भारत आणि पाकिस्तानचं या संदर्भामधलं जे लढाई आहे ते आजचे नाही आहे. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये काश्मीरचा प्रश्न जो भिजत पडलेला आहे त्यापासूनचे मतभेद आणि तणाव हा भारत पाकिस्तानमध्ये नेहमीच राहिलेला आहे आणि यामध्ये तिसऱ्याची मध्यस्थीची गरज नाही अशी भूमिका ही भारताची नेहमीच आहे. प्रश्न जर सोडवायचा असेल तर पाकिस्तानाने भारताने सोडवावा, याच्यामध्ये ट्रम्पने मध्यस्थी करण्याची गरज नाही आहे किंवा आतापर्यंत भारताने कोणाची मध्यस्थी स्वीकारलेली सुद्धा नाही आहे आणि या भूमिकेमध्ये आज सरकार पण आहे. परंतु ट्रम्पने जे या ठिकाणी धोरण जाहीर केलं, त्यांनी या ठिकाणी मध्यस्थी केलं असं म्हटलेलं नाही आहे. मला वाटतं त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारत पाकिस्तानचं युद्ध थांबलं, त्याबद्दल मला आनंद आहे, समाधान आहे. मोठ्या प्रमाणावर नरसंहार होणारा या निमित्तानं थांबला असं त्यांनी म्हटलं आहे. परंतु मी मध्यस्थी करेल किंवा मध्यस्थी करायला तयार आहे या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे या मला सांगता येणार नाही. पण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने इंदिरा गांधींनी त्यांच्या सरकारमध्ये असताना निर्णय घेतला तसाच निर्णयाची अपेक्षा नरेंद्र मोदींकडून व्यक्त केली जाते. नाही, सर्वसाधारणपणे हिंदुस्थानच्या जनतेच्या मनात असं होतं की भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू झाल्यानंतर आता पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये येईल, पाकिस्तानबरोबर जोरदार युद्ध होईल, लाहोर आणि रावलपिंडीपर्यंत आपल्या फौजा जातील, पाकिस्तानला आपण असा धडा शिकवू की त्या माध्यमात पाकिस्तान परत अशा आगळी करण्याचं धैर्य करण्याने असं वाटत होतं. परंतु अलीकडे जो युद्धविराम झाला त्या युद्धविरामाच्या माध्यमातून हे लक्षात आलं की 26 लोकांची हत्या झाली. त्या 26 लोकांना ज्यांनी ही हत्या केली त्या अतिरेकीसुद्धा अजून मारले गेलेले नाहीत आणि या संदर्भामध्ये जे अपेक्षित होतं ते मिळालं नाही. परंतु शेवटी लष्कराच्या दृष्टिकोनातून किंवा देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घेणं आवश्यक असतं. ते निर्णय मोदीजींनी घेतले असावेत. मी घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपये देऊ, मात्र आता महिलांना हप्ते मिळतात ते मात्र 1500 रुपये. तर दुसरीकडे अजित पवार या गोष्टीवर मंत्री असल्यानंतर ते म्हणतात की महाराष्ट्राची तिजोरीची परिस्थिती थोडी अवघड आहे. कर्ज देऊ लाडक्या बहिणींना असं अजितदादा म्हटले आहेत, मात्र लाडक्या बहिणींच्या हप्त्यातूनच कर्ज रक्कम आम्ही कापू असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे एकीकडे द्यायचं आणि दुसरीकडे घ्यायचं असं एकदा सरकारचं सुरू आहे. असं महिलांचा कुठं अपमान वाटत नाही का? महाराष्ट्राच्या आपल्या सत्ताधारी पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामधला उल्लेख होता आणि नंतर ज्या वेळेस निवडणुकीचा प्रचार झाला त्यावेळेस 1500च्या ऐवजी 2100 रुपये आम्ही या लाडक्या बहिणींना देऊ अशा स्वरूपाचं वाच बऱ्याचशा नेत्यांनी केलं होतं.
आता माननीय अजितदादा म्हणतात की कोणी केलं होतं. आता सरकार या आपल्या दिलेल्या शब्दापासून मागे जात आहे आणि लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत 1500च्या ऐवजी 2100 तर देणं दूर, परंतु 1500 रुपयेसुद्धा वेळेवर मिळत नाही अशी अवस्था आज आहे. हे राज्य दिवाळखोर आहे, हे राज्य कर्जबाजारी आहे. 46,000 कोटी रुपये या लाडकी बहीण योजनेसाठी ह्यांना लागतात आणि त्यामुळे अन्य योजनांवर ह्याचा परिणाम झालेला आहे. आता जर पाहिलं तर संजय निराधार योजनेचे पैसे 6 महिन्यापासून मिळत नाही. गोपीनाथ मुंडे कृषी योजनेचे पैसे मिळाले नाही. ठिबक सिंचनाचं अनुदान मिळालेलं नाही. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई द्यायची आहे शेतकऱ्यांना, ती शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अजूनपर्यंत मिळाली नाही. वेगवेगळ्या ठिकाणी ठिबक सिंचनाची अन्य सिंचनाची सबसिडी अजून देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे ह्या सरकारची दिवाळखोरी आता समोर यायला लागलेली आहे. कर्ज काढायचं आणि पगार द्यायचे, कर्ज काढायचं आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्यायचे, अशी आजची स्थिती या सरकारची आहे. एकीकडे लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे दिले जात नाही, तो दुसरीकडे परत त्यांना कर्ज देण्याचं सरकार म्हणत आहेत. हे कितपत शक्य वाटतं बघ तुम्हाला? सरकारचं धोरण कुठेतरी चुकतं आहे. नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढतं आहे. प्लॅन एक्सपेंडिचरवर जोर सरकारने देण्याची आवश्यकता आहे. आहे मात्र अधिकाऱ्यांवरच सरकारचा विश्वास नसल्याचं काही वेळा तुमच्या एका वक्तव्यावरून समोर आलं. तुमचं म्हणणं होतं की अधिकाऱ्यांचेच फोन टॅप केले जात आहेत, सरकारचा विश्वास नाही का भाऊ अधिकाऱ्यांवर? नाही, अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले जातात ही काही ठिकाणी वस्तुस्थिती आहे. म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये अधिकारी जे आहेत ते फोन केला की ते फोनला उत्तरच देत नाही, ते व्हॉईस कॉलवर ठेवून देतात आणि अर्धा महाराष्ट्रातले अधिकारी हे व्हॉईस कॉलवर असतात. मग सेक्रेटरी असो, DSP असो, तहसीलदार असो, माझा हा अनुभव आहे. या ठिकाणी SP ला एखादा फोन केला तर SP व्हॉईस कॉलवर असतात आणि तुम्ही नोंद करा असं सांगितलं जातं. आपण सांगतो प्लीज कॉल एकनाथराव खडसे आणि मग त्याच्या 2-3 तासानंतर त्यांचं उत्तर येतं बऱ्याच ठिकाणी. काहींचं उत्तर 24 तासानंतर येतं, काहींचं उत्तर 2 दिवसानंतर येतं, पण उत्तर येतं. आणि मग आता SP ला जर फोन केला की मला अर्जंट काम आहे, चोर पकडायचे आहे, डाकू पकडायचे आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे, काय प्रकार आहे, आणि मग SPचं जर नंतर 3 तासानं त्याचं उत्तर आलं तर त्याला काय अर्थ आहे? म्हणून अधिकाऱ्यांचे तरी कॉल जे आहेत ते त्यांनी ठेवले पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांचे तरी कायम कॉल उचलले गेले पाहिजे आणि उत्तर आलं पाहिजे. अनेक अधिकारी उत्तर देत असताना सांगतात की आम्ही VC मध्ये होतो. अनेक अधिकारी सांगतात आम्ही मीटिंगमध्ये होतो. दिवसभर VC आणि मिटिंगांमध्ये अधिकाऱ्यांनाच वेळ मिळतो की नाही अशी शंका यायला लागलेली आहे. आणि त्यामुळे प्रशासन जे आहे ते आज काम करताना जरी दिसत असलं तरी प्रत्यक्ष नागरिकांना त्याचा अनुभव येत नाही आहे. शेवटचा प्रश्न